ही आहे तुमची फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. काय असते इथे तर 2 ओव्हरीज असणार, पेअर ऑफ ओव्हरी प्रेझेंट असतं. ठीक आहे, आणि हे लिगामेंटनी अटॅच्ड असतात तुमच्या युटेरसला. ठीक आहे, हे युटेरस आहे, याला काय असतात अटॅच्ड असतात. कोण? ओव्हरी. ठीक आहे, याला युटेरस म्हणतो आपण. हा कसा आहे पियर शेपचा आहे, याला काय म्हणणार पियर शेप युटेरस. ठीक आहे, आता बघा इथे काय आहे, ही जी तुम्हाला इथे ट्यूब दिसतीये ही ट्यूब म्हणजे तुमची फेलोपियन ट्यूब. त्याला काय म्हणणार फेलोपियन ट्यूब. ठीक आहे, फेलोपियन ट्यूब और दुसरं नाव आहे ओविडक्ट. काय म्हणू शकतो आपण त्याला ओविडक्ट. ठीक आहे, हे सर्विक्स आहे आणि हा काय आहे वेजायना. ठीक आहे, हे वेजायना हे पार्ट्स आहेत तुमचे कुठले फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचे. ठीक आहे, आता काय होणार इथे बघा, इथनं काय होईल वेजायना थ्रू काय होणार सिमेन इंट्रोड्युस्ड होणार. सगळ्यांनी नीट ऐका आणि बघा. वेजायना आहे. ठीक आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. इथून काय होणार तुमचे सिमेन काय होतील इंट्रोड्यूस होतील. ठीक आहे, आता इंट्रोड्यूस झाल्यावर काय होणार इथे स्पर्म्स येणार भरपूर सारे. ठीक आहे, मग हे स्पर्म्स असे ट्रॅव्हल्स करतील. ठीक आहे, असे ट्रॅव्हल करणार आणि कुठे जाणार तुमच्या ओव्हिडक्ट मध्ये जाईल. कुठे जाणार ओव्हिडक्ट मध्ये जाणार. आता ओव्हिडक्ट मध्ये इथे ट्रान्सफर केल्यानंतर इथून काय रिलीज होणार तर एग रिलीज होईल. इथून काय रिलीज होणार एग रिलीज होणार. ठीक आहे, एग रिलीज नंतर हे जे आलेले स्पर्म्स आहेत हे काय करणार इथे या एगच्या आतमध्ये जाण्याचं ट्राय करतील. ठीक आहे, या एगच्या आतमध्ये काय करणार फिमेल बॉडीमध्ये एक सेल एकच प्रोड्यूस होणार. ठीक आहे, येणारे स्पर्म कसे असतात भरपूर सारे असणार. येणारे स्पर्म्स कसे असणार भरपूर सारे असणार. ठीक आहे, फक्त एकच स्पर्म असा असेल ठीक आहे की ज्याच्यामध्ये ऍबिलिटी असणार की जो काय करेल या वॉलला ब्रेक करणार आणि आतमध्ये एंटर करेल. ठीक आहे, इथून काय होणार वेजायना थ्रू मोस्ट ऑफ द इथे सिमेन इंट्रोड्युस्ड होणार. बरोबर, सिमेन इंट्रोड्युस्ड होणार. सिमेन मध्ये काय आहेत स्पर्म्स आहे. ठीक आहे, स्पर्म काय करतील ट्रॅव्हल करतील. ठीक आहे, कुठे येणार फेलोपियन ट्यूब. ठीक आहे, ओव्हरी काय प्रोड्यूस करेल एक प्रोड्यूस करणार. बरोबर, आणि एक प्रोड्यूस झाल्यानंतर इथे काय असणार आहे नंबर्स ऑफ स्पर्म्स ओव्हरीवर काय करणार अटॅक करतील. बरोबर, आणि यापैकी फक्त एकच असा स्पर्म असेल की जो काय करणार वॉल ऑफ एग ब्रेक करेल आणि त्या तुमच्या एगच्या आतमध्ये काय करणार इंट्रोड्युस्ड होईल. ठीक आहे, आता जसंच तो काय झालेला आहे एग आणि स्पर्म काय झाले फ्युज्ड झाले. ठीक आहे, तर काय बनणार सांगितलं मी तुम्हाला एग आणि स्पर्म जर फ्युज्ड झाले तर मी काय सांगितलं होतं तुम्हाला जायगोट बनणार. काय बनणार जायगोट बनणार. ठीक आहे, आता तो जायगोट काय होणार तर इथे दिसतंय आता या साईडला बघा इथे दिसतंय हा जायगोट. ठीक आहे, एंट्री मी इथून दाखवली कारण इकडे रिकामा आहे आणि इथे सांगतेय तुम्हाला एकदा जायगोटचं फॉर्मेशन झालं. जायगोटचं फॉर्मेशन कुठे होणार तर तुमच्या फेलोपियन ट्यूब मध्ये होणार. ठीक आहे, आता जायगोट काय आहे तर फ्युजन ऑफ स्पर्म अँड एग. ठीक आहे, त्याच्यानंतर काय होईल इथून हळूहळू सेल मल्टिप्लाय व्हायला लागणार. जायगोट काय व्हायला लागणार मल्टिप्लाय डेव्हलप व्हायला लागेल. बरोबर, डेव्हलप म्हणजे काय एक सेल पासनं 2 सेल 2 सेल पासनं 4 सेल 4 पासनं 8 सेल 8 पासनं बनणार ब्लास्टोसिस्ट. ठीक आहे, त्या ब्लास्टोसिस्ट लेवलला आपण म्हणणार एम्ब्रिओ. ठीक आहे, तर काय होणार हळूहळू जायगोट ग्रो होत जाणार. एकापासून 2 2 पासून 4 आणि 4 पासून 8. ठीक आहे, जसा एम्ब्रिओ बनला. ठीक आहे, जसाच एम्ब्रिओ बनला ठीक आहे तर तो काय होणार या युटेरसच्या वॉलला येऊन अटॅच्ड होईल. काय होणार युटेरसच्या वॉलला येऊन अटॅच्ड होणार. ठीक आहे, अटॅच झाल्यावर काय होईल इथे तो डेव्हलप्ड व्हायला सुरू होणार. इथे काय होणार तो डेव्हलप्ड व्हायला सुरू होईल. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे फिमेल बॉडीमध्ये काय होत असतो बेबी डेव्हलप होत असतो. ठीक आहे, तुम्हाला पोटाचा भाग फुगीर झालेला दिसतो काही दिवसानंतर. ठीक आहे, तर या पार्ट मध्ये तुमचा एम्ब्रिओ काय होणार हळूहळू डेव्हलप होईल. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. पुढे जाऊ.